जय जय रघुवीर समर्थ. दशक 9. समास 6. गुणरूप निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. निराकार असणाऱ्या आकाशाप्रमाणे ब्रह्माची स्थिती असून आकाशातील वायूच्या विकाराप्रमाणे परब्रह्मात मूळ माया आहे. आम्ही हा विषय मूळ दासबोधात सांगितलेलेच. ज्ञान दशकात विशद करून मूळ मायेत पंचभूते कशी आहेत हे दाखवून दिले आहे. तेथील जाणणे हा सत्वगुण, जाणणे विसरणेची मध्यस्थिती हा रजोगुण आणि विसरणे हा तमोगुण आहे हे जाणून घ्या. यावर तुमचा प्रतिप्रश्न असा आहे की तेथे जाणीव कशी येणार, याचे उत्तर सांगतो ते ऐका. पेडितातीत महाकारण देहात सर्व जाणण्याची, सर्व साक्षीत्वाची अवस्था असते. त्याचप्रमाणे मूळ प्रकृतीच्या ब्रह्मांडाचा महाकारण देह असल्याने तेथे ही जाणीव स्थिती असते. असो, मूळ मायेत 3 गुण गुप्तपणे वास करीत असून ते प्रकट होण्याच्या वेळेला गुणक्षोभिनी होते. ही गोष्ट सूक्ष्म रीतीने पाहून जाणून घ्या. गवताचा तुरा उमलून त्यातील गवताच्या काड्या वेगळ्या होतात, त्याप्रमाणे माया गुणांना प्रसवते. मूळ माया वायुरूप असून त्यात किंचित जरी गुणविकार आले की त्याला गुणक्षोभिनी म्हणतात. त्यानंतर जाणीव, काही विस्मरण यांचे एकमेकांमध्ये मिश्रण होताच तेथे अक्षर उदयाला येऊन शब्द तयार होतात. वेदशास्त्रांना कारणीभूत होणारे हे शब्द आकाशाचे गुण असल्याने त्रिगुणापासून आकाश आणि क्रमाने सर्व भूत निर्माण झालेत असे येथील प्रतिपादन आहे. सूक्ष्मपणे विचार केला तर पंचभूते, त्रिगुणाची सर्व रूपे, वायूचे विकार आहेत. जाणीव विसरणे यांचे अस्तित्व ही वायूमुळेच आहेत असे दिसून येते. वायूच नसेल तर जाणीव कुठली? आणि जाणीवेचा अभाव असणाऱ्या विस्मरणाला अवकाश तरी कोठून? अर्थात जाणीव विस्मरणाला वायूमुळेच अस्तित्व आहे. मुळात चलनच नसेल तर जाणीवेची स्थिती कोठून येणार? आम्ही जाणीव वायूचा गुण आहे हे ठामपणे जाणा. असे असल्याने गुणभूत एकमेकांपासून उत्पन्न झालेत असे म्हणणेही केवळ बोलण्यासाठीच. खरं म्हणजे त्रिगुणभूतांचे रूप मूळ मायेत आधीपासूनच होते. असे मुळातच मिश्रण असून पुढे त्यांचे घटक क्रमाक्रमाने स्पष्ट होऊ लागले. अशा तऱ्हेने पाहिले तर एकमेकांपासून उत्पन्न झालेले हे म्हणणेही खरे आहे. प्रप्रथम वायूचे मिश्र रूप होते, त्यापासून अग्नी झाला, तो ही मिश्र रूप असून पाण्यापासून निर्माण झालेली पृथ्वी ही मिश्रच आहे. तेथे एक संशय असा येतो की भूतांना जाणीव असलेली कोठे दिसते? भूतामध्ये जाणीव असलेली गोष्ट आम्ही कधी ऐकलीच नाही. उत्तर: जाणणे म्हणजे जाणीवेचे हालचाल. ही हालचालच वायूचे लक्षण नाही का? आम्ही मागे वायूमध्ये सर्व लक्षणं असलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या सर्व गोष्टीवरून सर्व पंचभूते जाणीव विसरयुक्तच चालली आहेत असे दिसून येतं. तात्पर्य: पंचभूतांमध्ये ज्ञान आहे, जाणीव कोठे जाणवते, कोठे जाणवत नाही एवढंच. तरीही ती पंचभूतांमध्ये व्यापकपणे आहे हे मात्र खरं. तीक्ष्ण बुद्धीने पाहिले तर जाणीव काही ठिकाणी स्थूलपणे प्रगटते आणि काही ठिकाणी सूक्ष्म रूपाने गुप्त असते असे दिसून येते. एवढेच नाही तर प्रकट दिसणारी पंचभूत ही एकमेकात मिसळली असून त्यांचे परीक्षण केले तर एकामध्ये एक भूत स्थूल रूपाने असून उरलेली भूत सूक्ष्मपणे आहेत असे दिसून येते. असो, स्तब्ध वायूचे अस्तित्व जाणवत नाही, तद्वत भूतांच्या आकारात असणारी जाणीव जाणवत नाही. लाकडातील अग्नीप्रमाणे किंवा स्तब्ध वायूप्रमाणे भूतांमधील जाणीव एकदम लक्षात येत नाही आणि भूतेमध्ये एक म्हणून स्वतंत्र असल्यासारखी दिसत असली तरीही विचारपूर्वक पाहिली तर ती मिश्रित आहेत ही गोष्ट जाणवते. अत्यंत चातुर्याने याची सत्यता ओळखा. ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया आणि गुणमायेपासून गुणांचा जन्म झाला. गुणांपासून भूते प्रकट झाली. आतापर्यंत तत्वाबद्दल सांगून झाले. तेथे गुणांनी पंचभूते निर्माण झाली. या म्हणण्याचा अर्थ असा नव्हे
की आकाशाचा जन्म गुणांपासून झाला. शब्द हे आकाशाचे गुण आहेत अशी नुसती कल्पना केली आहे. समजण्यासाठी सांगितलेले तेच धरून बसून साकल्याने सांगितलेली ही गोष्ट न जाणता गोंधळात पडणाऱ्या मूर्खांचे समाधान कोण करणार? त्याला शिकवले तरी समजतच नाही, लक्षात आणून दिले तरी प्रकाश पडत नाही. दृष्टांत देऊन पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्या मंदबुद्धीच्या माणसाला समजतच नाही. असो, एकाहून एक श्रेष्ठ असलेल्या भूतांचा विचार याआधी सांगितला आहे. भूतांच्या आधीचे स्वतंत्र तत्व कधीतरी असू शकते काय? सर्वांपेक्षा प्रथम तत्व असलेली मूळ माया पंचभौतिक असताना तेथे आणखी एक उरते. मूळ मायेच्या पलीकडे निर्गुण ब्रह्म एकमात्र असते. ब्रह्मामध्ये उद्भवलेल्या मूळ मायेचे परीक्षण केले तर ती केवळ भूत त्रिगुण यांची मूर्तीच आहे. आता पंचभूतांमध्ये विकार पावणारी खरी भूते 4च असून आकाश निर्विकार आहे. आकाशाला भूत असे म्हणणे हेही उपाधी योगाने असून अन्य काही नाही. पेडात व्यापलेल्या ब्रह्माला जीव आणि ब्रह्मांडात व्यापलेल्या ब्रह्माला शिव असे पिंड ब्रह्मांडाच्या उपाधीमुळे सांगितल्याप्रमाणे आकाशाची गोष्ट आहे. उपाधीत अडकून नीट निरखून पाहिले तर काहीतरी आहे असे भासत असल्यामुळे आकाश भूत वाटते. खरं म्हणजे आकाश म्हणजे काही नसलेली पोकळी जागा याचा भास असून परब्रह्म हे भासरहित आहे. अर्थात उपाधिरहित आकाशच ब्रह्म आहे. जाणीव विस्मरण या दोन्ही मधील मध्यस्थिती हेच गुणांचे मोजमाप आहे. येथे त्रिगुणांचे स्वरूप समजावून दिले. प्रकृती विस्तार पावल्यावर एकाचे दुसरे होते. विकार होणे हाच तिचा स्वभाव असलेल्याने तिचे नियम ते काय? काळा पांढरा रंग मिसळला की पारवा रंग होतो, काळा पिवळा मिसळला की हिरवा रंग होतो. अशा तऱ्हेने वेगवेगळे रंग मिसळले की त्यांचे रंग बदलतात. त्याप्रमाणे हे दृश्य जग बदलणारे विकार पावणारे एवढेच नव्हे तर एकाच पाण्यामुळे अनेक प्रकारच्या लाटा निर्माण होतात. त्या बदलत असताना चमत्कार किती म्हणून पाहावा. त्याशिवाय पाण्यामुळे होणाऱ्या पदार्थांचा हिशेब करायला गेलो तर त्याचा हिशेबच लागत नाही असे दिसून येते. याचप्रमाणे पंचभूतांपासून 84 लक्ष जीव योनीचा विचार झाला आहे. पहा, म्हणजे सर्व देहांचे मूळ कारण पाणी हेच आहे. त्यामुळेच पाण्यामुळेच सर्वजण झाले आहेत. कृमी, कीटक, पशुपक्षी इत्यादी सर्व पाण्यामुळेच होतात. ते कसे? तर शुक्र शोणी हे पाणीच असून त्या पाण्यापासूनच हे शरीर झाले आहे. अर्थात नख, दात, हाडे सर्व काही पाणीच आहे. त्याप्रमाणे पाणी लहान सहान मुळाद्वारे वर चढते आणि त्या पाण्यामुळेच वृक्ष मोठे होतात. मोहरांनी भरलेले आंब्याचे झाड पाण्यानेच भरले असून पाण्यामुळेच त्याला फुले फळे लगडतात. आंब्याची कोय फोडून त्यात फळ शोधले तर ते मिळणार नाही किंवा फांदी मोडून फळ शोधले तरीही हाती लागले ओली सालच. अशा तऱ्हेने बुडक्यापासून शेंड्यापर्यंत कोठेही फळ दिसत नसले तरीही झाडामध्ये पाण्याच्या रूपाने फळ आहे ही गोष्ट विचारवंतांनी समजून घ्यायला हवी. ते पाणीच शेंड्यापर्यंत चढले की संपूर्ण झाड फळाने लगडते. त्याप्रमाणे एकापासून दुसरे निर्माण होते. पानं, फुलं, फळं यांची विविधता काय आणि किती म्हणून सांगावी. ज्यांच्या जवळ सूक्ष्म दृष्टी आहे त्यांच्याच हे लक्षात येते. तात्पर्य, पृथ्वी, आप इत्यादी भूतांचे विकार सांगणे कठीण असून ते क्षणोक्षणी बदलतात. एकाचे चित्र विचित्र दुसरेच होते. इत्यादी भूतांचे विकार सांगणे कठीण असून ते क्षणोक्षणी बदलतात. एकांचे चित्र विचित्र दुसरेच होते. त्रिगुण पंचभूतांच्या खटपटीचे परीक्षण केले तर ते सर्व विनाकारण गोंधळच आहे असे वाटते. त्यांच्या असंख्य आकारांचे विकारांचे वर्णन करणे शक्यच नाही. म्हणून विवेकाने या प्रकृतीचे निरसन करायला हवे आणि त्यानंतर सर्वोत्तम परमात्म्याचे अनन्य भावाने भजन करावे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके गुणरूप निरूपणं नाम षष्ठः समासः समाप्तः। जय जय रघुवीर समर्थ।